उन्हाळा म्हटलं की आपल्या इकडे कैरीचे पन्हे बनवले जाते। मी या व्हिडिओमध्ये कैरीची पन्ह्याची रेसिपी शेअर केलेली आहे। हे कैरीचे पन्हे टेस्टीही असते आणि शरीराला थंडावाही देते। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या इकडे शरीराला थंडावा मिळण्यासाठी कैरीचे पन्हे बनवले जाते। तर आज मी इथे कैरीचे पन्ह्याची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी इथे मी 2 कच्च्या कैरी घेतलेल्या आहे। सुरुवातीला मी या कैरीचा हा जो भाग आहे तो कट करून घेते। तर आपल्या इकडे 2 प्रकारचे कैरीचे पन्हे बनवले जातात। एक तर साखर घालून आणि दुसरं गूळ घालून बनवले जाते। तर मी आज इथे गूळ घालून कैरीचे पन्हे बनवणार आहे, कारण तर गूळ हा हेल्दी असतो आणि गूळ घातल्यामुळे कैरीचे पन्हे छान टेस्टी पण होतं आणि हेल्दी पण असतं आणि मुख्य ते पित्तनाशक असते। तर कैरीची साल काढून घेणार आहे। डायरेक्ट आपण अशी कैरी शिजण्यासाठी टाकली तरी चालते, पण अशी जर साल आपण सुरुवातीला काढून घेतली तर मग सोपं जातं कैरीचे पन्हे करायला। जर शिजल्यानंतर आपण त्याचा गर काढत असतो सालीतून, त्यावेळेस काय होतं, भरपूर वेळा साल पण शिजलेली असते, त्याच्यामुळं आपल्याला तो गर काढण्यासाठी जरा अवघड जाऊ शकतो। तर मी अशा पद्धतीने बटाट्याची साल काढण्याचं असतं त्याच्या साहाय्याने कैरीची साल काढून घेते। साल चांगली काढून झालेली आहे। आता मी हे कट करून घेणार आहे स्लाइसमध्ये। डायरेक्ट असं लावलं तरी चालू शकतं, पण कट करून घेतलं तर लवकर शिजलं जातं। तर मी अशा पद्धतीने स्लाइसमध्ये कट करून याच्यामधली जी गुठळी आहे ती काढणार आहे। दोन्ही कैऱ्या कट करून झालेल्या आहेत। तर आता हे जे स्लाइस आहे ते एका कढईत मी टाकत आहे शिजण्यासाठी। आता आपल्याला ह्याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे। तर किती पाणी ओतायचं, कैरीचे स्लाइस आहेत ते पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आणि आता आपण हे शिजवून घेऊया। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिट आपण हे झाकून ठेवायचं आहे। 7 ते 8 मिनिटांमध्ये कैरी चांगली शिजली जाते। 7 ते 8 मिनिट झालेले आहेत। तर ह्याच्यावरचं झाकण काढूया। कैरी शिजली आहे का चेक करू। तर इथे मी एका पळीमध्ये कैरीचे स्लाइस घेतलेले आहे आणि चमच्याने चेक करते। तर इथे बघू शकता अगदी छान मऊ शिजलेला आहे कैरी। आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। तर आता मी हे थंड करण्यासाठी ठेवत आहे। आता ही कैरी आहे ती थंड झालेली आहे आणि आता आपल्याला ही वाटीत काढायची आहे। वाटीत काढून पाहायचं, जेवढी कैरी आहे तेवढाच गूळ ही घ्यायचा आहे। त्यासाठी हे वाटीत काढत आहे।
इथे कैरी शिजवून घेतलेली आहे, ती बरोबर 1 वाटी भरलेली आहे. तशाच पद्धतीची वाटी मी इथं घेतलेली आहे. याच्यामध्ये गूळ चिरून घेतला आहे, बरोबर फुल 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे. तर आपल्याला आत्ता काय करायचं आहे, इथे मी एक ज्युसर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये ही शिजवलेली कैरी आहे ती काढते. मी अर्धी वाटी कैरी आहे ती याच्यामध्ये काढलेली आहे, शिजवलेली कैरी, आणि अर्धी वाटी गूळ ही याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर 2 बॅचमध्ये मी बारीक करून घेणार आहे. पाव चमचा वेलची पावडर ॲड करते आणि पाव चमचा मीठ. आता हे आपल्याला ज्युसरला फिरवून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे, तर ते अर्धी वाटी राहिलेलं अशाच पद्धतीने मी बारीक करून घेते. इथे मी सर्व बारीक करून घेतलेलं आहे, इथे पाहू शकता. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे, याच्यामध्ये हे टाकून व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने चमच्याने हलवून गाळून घ्यायचं, म्हणजे काय होतं, याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत, कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होते आणि सेम कन्सिस्टन्सी राहते. शकता अगदी छान तयार झालेला आहे आणि कलरही अगदी छान आलेला आहे. कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता आपण याच्यापासून कैरीचे पन्ने बनवूया. तर त्यासाठी मी काय करणार आहे, 2 ग्लास कैरीचे पन्ने बनवणार आहे. त्यासाठी मोजून पाणी घेते. बरोबर 2 ग्लास पाणी मी या पातेल्यात ॲड करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण कैरी गाळलेली होती. बरोबर 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तर 2 ग्लाससाठी आपण काय करायचं आहे, याच्यामधलं बरोबर 6 चमचे याच्यामध्ये ॲड करायचं आहे.
बरोबर 6 चमचे याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता हे आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे. इथे मी मिक्स करण्यासाठी अशा पद्धतीने ग्लास घेऊन मिक्स करत आहे. अशा पद्धतीने मिक्स केलं तर व्यवस्थित मिक्स होतं. इथे बघू शकता अगदी छान मिक्स झालेलं आहे. इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत. तर इथे आपले कैरीचे पन्ने तयार झालेले आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.